ची सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या बातमीनं। भवियाचे 3 आमदार भाजपच्या कार्यालयात आत गेल्यावर हितेंद्र ठाकूर भाजपच्या कार्यालयातच आहे। अजूनही 3 आमदारांचं मतदान झालं नाही। बहुजन विकास आघाडीच्या आमदारांचं स्वागत नार्वेकरांनी केलंय, पण बघतोय अजूनही ही चुरस कायम आहेच। अजूनही 3 आमदारांचं मतदान झालेलं नाही। बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार भाजपच्या कार्यालयात आहे। आत गेल्यावर हितेंद्र ठाकूर देखील भाजपच्या कार्यालयात पोहोचलेत। अजूनही जर आपण बघितलं 3 आमदारांचं मतदान अद्यापही झालेलं नाहीये। बहुजन विकास आघाडीचे आमदार आल्यानंतर त्यांचं स्वागत नार्वेकरांनी केलं होतं आणि आता ते आमदार आत गेल्यावर गेलेत मात्र भाजपच्या कार्यालयात। अजूनही या 3 आमदारांचं मतदान नाहीये, त्यामुळे यांची मतं नेमकी कोणाच्या पारड्यात पडतात बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची 3 मतं भाजपकडे जातात की नार्वेकरांकडे, शिवसेनेकडे बघणं महत्त्वाचं ठरेल। विधान परिषद निवडणुकीचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत क्षणोक्षणी पोहोचवतोय। आपण मगाशीच बघितलं बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार विधान भवनात आलेत आणि त्यानंतर आल्या त्यांचं स्वागत केलं नार्वेकरांनी। मात्र आत गेल्यानंतर हे 3ही आमदार भाजपच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। अभिषेक, अजूनही त्यांचं मतदान झालेलं नाही असं कळतंय, कारण आत गेल्यावर हितेंद्र ठाकूर भाजप कार्यालयात गेले असं कळलंय। बरोबर, आत्ताच थोड्या वेळापूर्वी जे बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत, अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे थोड्याच वेळापूर्वी विधान भवनात दाखल झालेले आहेत। दाखल झाल्यानंतर सगळ्यात प्रथम ते शिवसेना विधिमंडळात आपल्याला गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे। ही भेट घेतल्यानंतर भाजप कार्यालयामध्ये ते दाखल झालेले आहेत। भाजप कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ती भेट घेत आहेत आणि ती भेट घेतल्यानंतर एकूणच मतदानासाठी आपल्याला जाताना पाहायला मिळतील। आतापर्यंत 270 जणांचं मतदान पार पडलं आहे। मनसेचे जे राजू पाटील आहेत त्यांचं देखील मतदान हे थोड्याच वेळात पार पडतं आहे आणि एकूण हे 3 मतदान असं एकूण 274 मतदान हे आपल्याला असल्याचं कळतं आहे। आणि यात 3 आमदार जे आहेत ते आताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, भेट घेत आहेत आणि या भेटीमध्ये कोणता प्रेफरन्स कोणाला असणार आहे या संदर्भात चर्चा होईल असं देखील कळतं आणि या चर्चेनंतर ते मतदानासाठी थोड्याच वेळामध्ये दाखल होतील। अभिषेक, जर आपण बघितलं तर या तिघांच्या मतांबद्दल शंका होतीच किंवा आपण बघतोय उत्सुक होते अनेक लोक की नेमकं कोणाच्या पारड्यात पडतंय। मात्र ह्या सगळ्या घडामोडींकडे जर आपण बघितलं, त्याचा घटनाक्रम जर आपण पाहिला तर त्यांचं आल्या स्वागत नार्वेकरांनी केलं आणि नार्वेकरांचा सगळ्याच पक्षातल्या लोकांशी असलेला जनसंपर्क पाहता हितेंद्र ठाकूर यांची मतं नार्वेकरांच्या पारड्यात पडतील असं वाटतंय का?